नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेकदा काय होतं, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचा कोर्स आपण पूर्ण करतो, पण सर्टिफिकेटवर आपला रजिस्ट्रेशन नंबरच येत नाही. आता ही तर मोठी समस्या आहे, बरोबर? पण काळजी करू नका, याचं कारण काय आणि यावर एक अगदी सोपा उपाय काय आहे तेच आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर ही जी CNE सर्टिफिकेटची समस्या आहे, म्हणजे ऑनलाईन कोर्स पूर्ण केल्यावर प्रमाणपत्रांवर रजिस्ट्रेशन नंबर न येणं, ही खरं तर अनेकांना येते. पण यावर एक कायमस्वरूपी उपाय आहे आणि तोच आपण आता सविस्तरपणे समजून घेणार आहोत. हीच आहे मूळ समस्या. आपण ऑनलाईन कंटिन्युईंग नर्सिंग एज्युकेशन म्हणजेच CNE कोर्स तर पूर्ण करतो, पण जेव्हा सर्टिफिकेट मिळतं तेव्हा त्यावर तो अत्यंत महत्त्वाचा रजिस्ट्रेशन नंबरच गायब असतो. विचार करा, किती मोठी अडचण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या समस्येचं कारण अगदी साधं आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये या सगळ्या गोंधळाला जबाबदार असतं ते म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर असलेलं आपलं अपूर्ण किंवा जुनं प्रोफाईल. हो, इतकं सोपं कारण आहे यामागे. चला आता थेट उपायाकडे वळूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे काउन्सिलच्या रेकॉर्डमध्ये सध्या आपली कोणती माहिती नोंदवलेली आहे हे स्वतः तपासणं. बघा, हे खूप सोपं आहे. सगळ्यात आधी महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलच्या वेबसाईटवर जा आणि जनरल लॉग इन करा. एकदा लॉग इन झालं की अप्लाय फ्रॉम अदर ॲप्लिकेशन नावाचा एक विभाग दिसेल. तिथे जर तुमच्या प्रोफाईलची स्थिती इनकम्प्लीट म्हणजे अपूर्ण अशी दिसत असेल तर समजून जा की मूळ समस्या इथेच आहे. आता आपले डिटेल्स बघायचे कुठे? तर तिथे ॲडिशनल क्वालिफिकेशन असा एक पर्याय दिसेल. त्या खालच्या अप्लाय बटनवर क्लिक करा. आता तुम्ही म्हणाल की मला नवीन पात्रता नाही जोडायची, पण हरकत नाही. आपली वैयक्तिक माहिती तपासण्याचा मार्ग हाच आहे. एकदा का प्रोफाईलचा फॉर्म उघडला की या 4 गोष्टी अगदी बारकाईनं तपासा. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं पूर्ण नाव, तुमचा ईमेल ID आणि मोबाईल नंबर. यातली एकही गोष्ट चुकीची असेल तर सिस्टम तुमचं सर्टिफिकेट व्यवस्थित बनवू शकणार नाही, हे लक्षात घ्या. आता आपण एका अशा दुरुस्तीबद्दल बोलूया जी बऱ्याचदा करावी लागते. ती म्हणजे आपल्या नावामध्ये बदल करणे, जे खास करून लग्नानंतर गरजेचं असतं. ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. लग्नानंतर जर नाव बदललं असेल तर ते आपल्या सगळ्या अधिकृत कागदपत्रांशी जुळायला हवं. म्हणूनच प्रोफाईलमध्ये सुद्धा ते अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे. यामुळे आपली व्यावसायिक ओळख नेहमी अचूक राहते. पोर्टलमध्ये नाव बदलणं अगदी सोपं आहे. फक्त करेक्शन ऑफ नेम हा पर्याय निवडून अप्लायवर क्लिक करा. त्यानंतर नाव का बदलत आहात याचं कारण निवडा, तुमचं अचूक नवीन नाव टाका आणि शेवटी सबमिट बटन दाबून हे बदल सेव्ह करा. झालं. तर या एका छोट्याशा कृतीचा किती मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो हे आता आपण थोडक्यात बघूया. हे गणित एकदम सरळ आहे, नाही का? एक अपडेटेड प्रोफाईल म्हणजे 100% अचूक सर्टिफिकेट्स प्रत्येक वेळी. यामुळे तुमचा भविष्यातला खूप मोठा त्रास आणि वेळ दोन्ही वाचणार आहे. मित्रांनो, आता एक छोटीशी पण महत्त्वाची गोष्ट. अशा सखोल संशोधनावर आधारित माहितीपूर्ण व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी खरं सांगायचं तर आमची टीम दिवसरात्र खूप मेहनत घेत असते. जर तुम्हाला आमचं हे काम खरंच उपयुक्त, अर्थपूर्ण आणि मूल्यवान वाटत असेल तर या UPI QR कोडद्वारे अगदी मनापासून एक छोटीशी मदत करून तुम्ही आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता. तुमचं छोटंसं योगदानही आम्हाला खूप मोठं बळ देतं. एवढंच नाही तर तुम्ही आमच्या चॅनलची मेंबरशिप जॉईन करून सुद्धा आम्हाला पाठिंबा देऊ शकता. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. पीटर ड्रकर म्हणतात, भविष्य घडवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते स्वतः निर्माण करणे. तुमची डिजिटल व्यावसायिक ओळख अचूक ठेवणं हे त्याच दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. तर आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा की तुमची डिजिटल व्यावसायिक ओळख खरोखरच पूर्ण आणि अचूक आहे का? नसेल तर आजच ती अपडेट करा. आणि हो, जर तुम्हाला DMER बद्दल अजून काही जाणून घ्यायचं असेल तर आमचा पुढचा व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब नक्की करा. खूप खूप धन्यवाद.